मी अगोदर सुद्धा 200 प्रश्न अपलोड केलेले आहेत टॉपिक वाईज, ते सुद्धा तुम्ही एकदा रीड करून घ्या आणि हे प्रश्न सुद्धा तुम्ही रीड करून घ्या. असे तुमच्यासाठी मी 400 क्वेश्चनचा डेटा जो आहे तो आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. ओके, टेलिग्राम चॅनेलची जी काही लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नेहमी टाकत असते. तिथून तुम्ही तो टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. तसंच मी तुमच्यासाठी लेटर फॉर्मॅटिंग, त्यानंतर आपलं स्टेटमेंट फॉर्मॅटिंग वगैरे हे जे काही सगळं आहे, तसंच मी 1-2 व्हिडिओ जो आहे तो पेपर कसा सोडवायचा याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे. तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये मदत होईल. ओके, तुम्हाला समजलं असेल. जर कुठला व्हिडिओ तुम्हाला नाही भेटत आहे तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय म्हणून त्या व्हिडिओची जी काही लिंक जी आहे ती तुम्हाला मी सेंड करेल. ओके, आणि परीक्षेसंदर्भात JCC TBCच्या परीक्षेसंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ओके, आपण थोडेसे हे जे काही 25 क्वेश्चन्स आहेत ते थोडेसे आपण वाचून घेऊया, म्हणजे तुम्हालाही थोडीफार मदत होईल. बाकीचे जे काही PDFs आहेत त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करते, तिथून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्या वाचू शकता. ओके, यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे पॉवर पॉईंट. सुरुवातीला लक्षात असू द्या, मी बऱ्याचशा यांचे जे काही PDFs आहेत ते चाललेले आहेत. तर सुरुवातीचे प्रश्न पॉवर पॉईंटचे असतात. त्यानंतर आपले आता आपण जसं स्क्रोल करतो 3-4 प्रश्न जे आहेत ते 4 प्रश्न जे आहेत ते पॉवर पॉईंटचे असतात. त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला हे बेसिक्स क्वेश्चन्स विचारलेले आहे, म्हणजे थेरी आहे, इंटरनेट रिलेटेड किंवा हार्डवेअर रिलेटेड वगैरे ते. त्याच्यानंतर विंडोजबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. नंतर तुम्हाला एक्सेलबद्दल ते विचारतात ते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वर्ड वगैरे याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जातं. अशी त्याची क्वेश्चन्सची जी आहे ती विभागणी केली जाते. प्रश्न काय आहे, पॉवर पॉईंटमध्ये टेक्स्ट अलाइनमेंट उपलब्ध असतात. मग त्या किती उपलब्ध असतात ते, तर पॉवर पॉईंटमध्ये असू दे किंवा वर्डमध्ये असू दे, तुम्हाला 4 अलाइनमेंट असतात ते, जसं लेफ्ट, सेंटर, राईट आणि जस्टिफाय. म्हणजे याचं उत्तर आहे 4 म्हणजेच A. ओके, पॉवर पॉईंटमध्ये शेप हा ऑप्शन कुठल्या टॅबमध्ये असतो, तर शेप हा ऑप्शन कुठे असतो, इन्सर्टमध्ये, म्हणजे याचं उत्तर आहे C. ओके, पॉवर पॉईंटमधील डॅश डॅश ग्रुपमध्ये पॉवर पॉईंटमध्ये डॅश डॅश ग्रुपमध्ये रिसेट कमांड उपलब्ध आहे. तर कुठे ती रिसेट कमांड जी आहे ती उपलब्ध आहे, तर स्लाइड्स या ऑप्शनमध्ये ती कमांड उपलब्ध असते, म्हणजे याचं उत्तर आहे A. ओके, MS पॉवर पॉईंट हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस फोल्डरच्या अंतर्गत येते, तर बरोबर आहे, ते त्याच्याच आतमध्ये येतं. ओके, पॉवर पॉईंटमध्ये बुलेट्स ऑप्शन डॅश डॅश ग्रुपमध्ये उपलब्ध असतो. कुठे उपलब्ध असतो तो, तर पॅरेग्राफमध्ये, म्हणजे याचं उत्तर आहे C. ओके, 1024 किलोबाईट्स म्हणजे किती, तर याचं उत्तर आहे 1 मेगाबाईट. हे नेहमी येतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. BCC म्हणजे बँक कार्बन कॉपी, तर याचं उत्तर आहे चूक. BCC म्हणजे ब्लँक कार्बन कॉपी, तर याचं उत्तर आहे चूक. BCC म्हणजे कार्बन कॉपी वगैरे ते होत नाहीये. ओके, म्हणजे ब्लँक होत नाहीये. विंडोज 7मध्ये F5 कीज हेल्प दाखवण्यासाठी वापरतात ते, तर याचं उत्तर आहे चूक, नाही. ओके, TIFF याचा फुल फॉर्म काय आहे, तर TIFF म्हणजे टॅग इमेज फाईल फॉर्मॅट. ओके, ए उत्तर आहे. डॅश डॅश यांना पर्सनल कम्प्युटर असेही म्हणतात. कोणाला म्हणतात पर्सनल कम्प्युटर, जे मायक्रो कम्प्युटर्स असतात, म्हणजे डी उत्तर आहे. मायक्रो कम्प्युटर्स असतात ते त्यांना पर्सनल कम्प्युटर असं म्हटलं जातं. डॅश डॅश हे MS एक्सेलचे एक्सटेन्शन आहे. कोणते MS एक्सेलचे एक्सटेन्शन आहे, तर बी उत्तर आहे त्याचं .XLSX हे त्याचं एक्सटेन्शन आहे. MS एक्सेल हे डॅश डॅश टाईपचे ॲप्लिकेशन आहे. कोणते ॲप्लिकेशन आहे, स्प्रेडशीट आहे ती. ओके, MS एक्सेल हे ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर आहे, तर याचं उत्तर आहे चूक. हे ऑपरेटिंग सिस्टम नाही, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. न्यू ऑप्शन हा डॅश डॅश या मेनूमध्ये अवेलेबल असतो. तो कुठे असतो, न्यू हा ऑप्शन आपल्या फाईल मेनूमध्ये असतो. मग भले तुम्ही वर्ड घ्या, एक्सेल घ्या किंवा पॉवर पॉईंट घ्या. यापैकी कोणता डोमेन कोड नाही, कोणता डोमेन कोड नाही आहे, तर आपला जो .jpg आहे ते एक्सटेन्शन आहे इमेज फाईलचं, ते डोमेन कोड नाही आहे. डोमेन कोड म्हणजे काय, .org, .com, .education वगैरे, .in वगैरे, हे काय आहे, डोमेन कोड आहेत. ओके, कधी कधी प्रश्न पण येतो की तुम्हाला एखादं
देणार, तुम्हाला वेबसाईटचं नाव देणार आणि त्याच्यामध्ये विचारणार की याच्यामधला कोणता भाग तुमचा .in हा काय भाग आहे. तर मग तेव्हा तुम्ही सांगू शकता की तो डोमेन कोड आहे. .org हा डोमेन कोड आहे. ओके. यापैकी कोणते सर्च इंजिन आहे, तर यापैकी कोणते सर्च इंजिन आहे, गुगल हे काय आहे, आपलं सर्च इंजिन आहे. USB अर्थ काय आहे, युनिव्हर्सल सिरियल बस, तर बरोबर आहे. URL हे तर खूपच वेळा येतं, हे मी माझ्या व्हिडिओमध्ये पण अपलोड केलं होतं. URL म्हणजे काय, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके. स्पीड हे एक कम्प्युटरचे वैशिष्ट्य आहे, तर हा बरोबर आहे त्याचं उत्तर. इन वर्ड डॉक्युमेंट लिस्टमधील टॅब रिमूव्ह करण्यास डॅश डॅश बटनवर क्लिक करावे लागते. कोणत्या बटनवर, क्लिअर बटनवर क्लिक करावे लागते. ओके. त्यानंतर वर्डमध्ये लेफ्ट, राईट, सेंटर, जस्टिफाय हे कसले प्रकार आहेत, तर त्याचं उत्तर आहे सी, अलाइनमेंट आहे. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की 4 अलाइनमेंट कोणत्या, तर लेफ्ट, राईट, सेंटर आणि जस्टिफाय. इन्क्रीज इंडेंटचे बटन होम टॅबमधील डॅश डॅश या ग्रुपमध्ये आहे. कोणत्या याच्या ग्रुपमध्ये आहे, तर ते पॅरेग्राफ ग्रुपमध्ये आहे. MS वर्डमध्ये तुम्ही डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट बॉक्स कसा इन्सर्ट कराल, टेक्स्ट बॉक्स कसा आपण इन्सर्ट करणार आहे, तर इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि टेक्स्ट बॉक्स घ्यायचं आहे, म्हणजे याचं उत्तर आहे सी. परफॉर्मिंग अ मर्ज करण्यापूर्वी एक डेटा स्त्रोत डॅश डॅश करणे शक्य आहे. काय करणे शक्य आहे, तर त्याला क्रिएटही करू शकतो, त्यानंतर मॉडिफायही करू शकतो आणि सॉर्टही करू शकतो, म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी सर्व. मी जस्ट तुम्हाला ही अशीच एक PDF रीड करून दाखवलेली आहे. अशाच पद्धतीचे मी तुम्हाला 8 PDF आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करते. तिथून तुम्ही त्या डाउनलोड करून घ्या आणि तुमचा जो काही मराठीचा जो 30चा जो काही पेपर आहे त्याच्या तुम्ही तयारीला लागू शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे, कारण बऱ्याचशा मुलांचे मला कमेंट आलेले आहेत की माझ्या पॅरेग्राफमध्ये 1 लाईन राहिलेली आहे, 2 लाईन राहिलेली आहे, माझा एवढा पॅरेग्राफ झाला वगैरे. हे असे काही जे तुमच्या परीक्षेसंदर्भातले प्रश्न आहेत त्याच्याशी रिलेटेड मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. तो पाहायला विसरू नका, म्हणजे परीक्षेमध्ये जर समजा जर तुमचे किती शब्द